बे आता पाय ना. हा चोऱ्या करता का? ये ना आता बांधली ना. आता 2 मिनिटात पोलीस येते. दाखवत तुम्हाला घण्या कसा असते तर. चूक झाली हो, चूक झाली. सोड ना आम्हाला, सोड ना बाप्पा. त्या दोघांना घेऊन जा लागून तर आम्ही फक्त याला सांगितलं. आम्ही काहीच नाही केलं. बघ गेलं घर दाखवलं. कायची वेळ रे. आता कोण असा करून राहिला. घर दाखवलं. मग घर दाखवलं म्हणून त्याला माहीत झालं ना. आणि गावातली माहिती तुम्ही देऊन राहिले होते ना. आणि म्हणजे तुम्ही त्याच्यात चोरी तर सामील ना. तुम्ही चोरीच करणार होत्या ना. तुम्हाला काही ना काही नोटा भेटून राहिल्या त्याच्यातल्या म्हणून तुमची नजर लुपकली ना असे कामं करायला. वेळ लागून राहिला पोलीस यायला. लय वेळ लागून राहिला. दुसऱ्या गावात नेला किती मोठ्यानं जिथे येतो. सुना झोपल्याच आहे हो माय. त्याला बोलावलं असतं तर हे दिसली असती चोट्टे कोणते म्हणून अधिक म्हणून सांगितलं नाही. शांती अभि कुठे गेला? असं ना त्यानं पोलीस यायला फोन केला तर तिकडे गेला तो. आता असं मित्र त्याचे उभे तिकडे म्हणून उभा असं तिकडे. लक्ष आहे ना तिकडे? तिथं आहे ना कोणी? नाही तर बसा लागून. आपण याच्या मागे राहून देतो अंदरच्या अंदर तोडताड करून पोया. आहे ना एक जण गेला ना आपल्या गँगीतला. तो लक्ष ठेवून राहिला तिथं उभा आहे दारापाशी. तिथं लक्ष नाही ठेवून काय करू? खिडकीतून लक्ष ठेवून राहिला आहे का नाही आहे ते म्हणते दारुडा तोडतो दार. असा कसा तोडते एवढं असल्यावर? काय लेखा त्यानं करून ठेवलं. बिन फालतूशी. लेकरं बाय आहे काही विचार नाही केला लेकायनं. फक्त ते जुयासाठी खेळासाठी पैसे चोराले लागले मागं. लेकरा बायाचा विचार नाही काही नाही. बायकोले मजा कसं वाटत नाही यायला काहीच वाटत नाही लेकाले. कायच करा काय समजून नाही राहिलं. लेकराचं समजत नाही त्या माणसाला काय समजतं. चले म्हटलं असतं सोडून द्यावा लेकरं बाय आहे. पण हे एकदा सोडून दिले तर हे असेच होते. डबल चोऱ्या करून अधिकही असं करून गावातले होते. दोघं जण सोडून दिले असते. ते दोघं जण हे करू राहू दिले असते. तेल दिले असते पैशाच्या ताब्यात. पण झालेला हाही विचार आहे ना काही अधिक चटकन असेच. साहेब किती वेळचं फोन केला आम्ही तुम्हाला. वेळ कोण झाला साहेब? राजो ड्युटी सुरू आहे. यायनं भुरटे ना लय कावनलाय. ज्या त्या गावात जाऊन त्या तिथं चोऱ्या सुरूच आहे. तर तिकडले ड्युटीवर आलो ना आता इकडे लगेच आलो. सर हे दोघंच दिसून राहिले. 4 आहे म्हणे ना? हो आहे ना साहेब. 2 अंदर आहे. 2 अंदर घातले आहे आणि हे 2 आपल्या गावातले. हे बाहेर होते उभे. ते घरं सांगायला होते ना कोणी आलं का गेलं का म्हणून सांगायला होते. ते 2 जण घरात घुसले होते. काय राजे हो आमच्याकडून पकडणं झालं. काही धागा दोरा नाही लागेल. तुम्ही कसे काय पकडले येईल आणि कसे सापडले तुमच्या हातात? काही एका जणाचं काम नाहीये. कसं सापडले? हो साहेब 4 दिवसापासून प्लॅन करणं सुरू आहे. लालाजी काही गावाला काही असे नाही गेले. आम्ही ते ठरवून पाठवलाय. लालाजी सरपंच गावचे. आणि आमचे सगळे मित्रमंडळी. एक मित्र तिथं आहे. हा आहे आम्ही आहे. आणि एक तो तिथं आहे उभा. नदी काय दारापाशी उभा. आम्ही 4-5 जण ना रातची कालपासून आम्ही यायची सोकारीच करायला आहे ना. पण गावात गुपित ठेवलं आम्ही. पण गावात बंद करून दिली. लालाजी गावले गेले. यानं थेट शब्द कॅच केले. आणि आज आले ते चोऱ्या करायला. काल याल तिथे. काल त्या बुटीनं दारू गडलं ना त्याच्याने वापस गेली हे झाली. नाही तर कालच तुमच्यापर्यंत येईल आणून दाखवलं असतो. वा वेल डन. खूप छान कामगिरी केली तुम्ही. पण आमच्याकडून जे झालं नाही तुम्ही करून दाखवलं. पण तुम्ही आणि एवढं गावाविषयी तुमचं सगळ्यांचं प्रेम पाहून आम्हाला आनंद झाला का नाही बा. गावाविषयी तुम्हाला जे तळमळ आहे ते अशी दिसली ना तुमच्या याच्यातून कृत्येतून तर खूपच आनंद झाला. आमच्याकडून होऊ नाही शकलं असतं का आम्ही इथं एनी टाइम बसू नाही शकत होतो. पण तुम्ही पण डोकं लावून राजे सगळं काही केलं. साहेब याच्यात दिमाग म्हटलं कोणाचा आहे? याचा आहे ना जगण्याचा. नमस्कार साहेब नमस्कार. मी आहे जगन. राजे काय दिमाग लावला तुम्ही. धन्यवाद आम्हाला तुम्ही एवढी मदत केली त्याबद्दल. हो धन्यवाद जगन भाऊ. तुम्ही एवढं मोठी कामगिरी केली. एवढं मोठं म्हणजे प्लॅन बनवला. एवढं हे केलं सक्सेसफुल बनवला. त्याचं आता तुम्हाला क्रेडिट दिलंच पाहिजे आम्ही सगळ्यांनी. आम्हाला धन्यवाद नका म्हणून. माझे सगळे मित्र आहे 5 जण. तेही नाही म्हटलं लय काही केलं. आणि त्याच्याशिवाय हे शक्य नव्हतं राजीव. अबे झाले हो. दंडू देऊ का आता. चोऱ्या करता भामटे हो बुट्ट्या म्हणाचे हो. चला आता चांगली हवा दाखवू तुम्हाला जेलची. आम्ही नाही चोरी केली. आम्ही फक्त बाहेरच होतो ना साहेब. सोडा ना साहेब आम्हाला सोडा ना. ते कसे खरे बोलत नाही. तिकडे जेलात गेल्यावर हवात दाखवत चांगली दंडुके दिल्यावर कसे खरीने बोलत तर पाहतो तुम्ही. साहेब चला मग आपण तिथचे 2 जण आहे ते काढून घेऊ. त्याला घेऊन जाऊन यायला घेऊन जाऊ. हो साहेब चला. साहेब 2 जण दाखवतो तुम्हाला लालाजीच्या घरात काढत येईल. चल. हो साहेब त्याच्यासाठी आहे ना आपण. कायसाठी आहे चला. चोऱ्या करता चांगल्या चोऱ्या करायला. इकडलंही सोनं चोरलं. आता आमच्यापर्यंत हातात नाही लागे. हे वय वाडे साले कुठचे होय कुठचे बे. गावाजवळचं जो आहे गावाजवळचं. बॉडी बिल्डर आहे बे. काय खाता पिता बे. मटण खातो मटण. तुला खायचं का बुड्या? सरका बोल सरका देऊन इकडून. दणकाय साहेब मग त्या बुड्याला सांगा चिपराय म्हणून. मस्ती जिरलीच नाही का बे. दाखवू का तुले. घेऊ का दंडा. घेऊ का बत्ती. तुम्हाला पोलीस स्टेशन मध्ये बोलावून विचारलं होतं तर तुम्ही होय नाही म्हणे. चाले हो. आता याच्या पुढे तुम्हालाच उचलतो. थांबा. कधी काही होऊ दे. कसं काय तुम्हाला हे माहिती? हे कसं काय माहिती? हे नेहमीचे सोर होय. पण आम्हाला सोडावं लागते ना. काही दिवसांनी येईल.
हा आता हे आम्ही मग काही चोरी झाली कुठेही चोरी झाली का यायला बोलत असतो, यायला उचलून आणत असतो, तर तेव्हा खोटे बोलले हे. आता त्याची चांगली बगारणी देतो आम्ही. तुझी हे गावातले नवीन दिसते, हे का नेहमीचे चोरून आहे? हे नाव यायला चांगले फटके द्या, त्याच्याशिवाय सोडू नका तुम्ही, काही हे लिहू नका. हा फक्त त्याला चांगली वाजा तुम्ही जबर, चांगले रातभर यायले वरालिंग करा तुम्ही चांगली. हा आमच्या गावात यायले डबल येईन असे कामं केले नाही पाहिजे, येईल अद्दल घडली पाहिजे. बरं बरं, तुमचं म्हणणं आहे तसंच. ठीक आहे ठीक आहे, याच्या दोघांवर केसेस भरतो, त्याला बरं त्याला रातभर त्याची बदगाडी द्यायला लागते आता. साहेब कधीच नाही करण साहेब, सोडणार साहेब कधीच करणार नाही असं. शांताराम काका कधीच नाही करणार असं. बे पहिले समजलं का तुले चांगली वरालिंग आहे म्हणून आता समजून राहिलं का? नाही करा नाही करा. चला गुरुजी, येतो मग. हा येतो मग सगळी टीम. हा तुम्ही येऊ द्या. हा फोटो गिटो काढायचे आपल्याला, पेपर गिपरमध्ये द्यायचे आहे बातमी का बा नाही तुमचं असं तसं तसं. तुम्ही 4-5 जण येऊन जा, तुमची जे गँग आहे ज्यानं सगळं हे क्रेडिट केलं घेतलं आहे त्यानं, येऊन जा मग सगळेजण. हा हो येतो आम्ही आमची गँगच घेऊन येतो. आणि काय आहे तर कोण आपण. हा अंजनी काय म्हणताव काकू, कुठे गेलत्या? फुलं आणायला चालली होती, तर मग तू दिसली तर बोलावं म्हटलं. ये ना काकू या, पप्पा येतो थांब. अंजनी त्या आईचा माणूस भला चांगला आहे व. हा पाय बरं, त्यानं म्हटलं मास्तर सोबत चोराईले पकडलो बाई. हा तुला माहित नव्हतं का रातचा गेलता तर? काय सांगता माईच्या माणसाची गोष्ट, कोणती गोष्ट सांगत नाही बाई. तुम्हाला काय सांगू, आणि काल काय सांगितलं मला माहिती? परवाच्या दिवशी काय सांगितलं, मास्तरच्या इथं म्हणे वाडीत म्हणे जराशी पार्टी आहे म्हणे, तिथं चाललो म्हणे. मी आहे म्हटलं बाई पार्टीला जाते बाई माणूस, आणि माई मला बिचारी शंका आलती. शांता काकू तुम्हाला खरी सांगतो ना, शंका चालती का बा हा माणूस बाई रातच्या पार्टीला चालला 2 दिवस झाले. तिकडे जाऊन दारू तर ढोसत नसून मनात बाई माईचा माणूस पेत नाही, पण मनात शंका बाई कोणता नाही बाई माईचा माणूस डायरेक्ट तेले तोंडावर म्हटलं का तिथं काय शौक करायला जाता काय, असं करायला जाता काय बोलली हो माय मी. पण माईचा माणूस निर्वेशनी आहे, पण मी शक घेतो ना माणसावर. हो त्याचंच चुकलं ना, त्यानं सांगितलं तसं ना तुले पार्टीला चाललो म्हणून. कोणत्याही बैली वाटते हो बाई. रातचा रुचा रातभर माणूस येऊन नाही राहिला म्हणजे माणूस काय काय तिकडे जाऊन पार्टी करते तर मग दारू प्यायला असं तर काय आपल्या मनात शंका येते ना, आपल्याला शक आहे ना, काही काही चुकीची नाही, त्याच काही वाईट म्हटलं काय. पण तुला असं म्हणजे तुला चिंता आहे ना नवऱ्याची म्हणून त्या असं म्हटलं ना. हो काकू, पण माईचा माणूस एवढं चांगलं काम करायला गेलंय आणि मी असं म्हटलं, मला आता लय पस्ता होऊन राहिला माईच्या माणसाला असं म्हटलं तर. माईचा माणूस पण असा दिमागानं लय हुशार आहे. पण काय जरासं परिस्थिती नाही मागं राहिलं म्हणून. तेव्हा त्यानं शिक्षणात लक्ष दिलं नाही. आता म्हणजे मी लक्ष दिलं असतं, मी हुशार होतो, असं गेलं तसं गेलं असतं. तुमच्या इथचा मास्तर तेव्हा मस्त लागून गेला. माईचा माणूस म्हणते मी तेव्हा लक्ष नाही दिलं म्हणते, जराची गरिबीची परिस्थिती तिचं पैसा नव्हता मला शिकायला. पण असं आहे त्याचं म्हणणं होतं का जरासं कष्ट करून शिकलो असतो तर आज चांगले नोकरी राहिलो असतो बा. हो हुशार होता, पण आता ते आपल्या भाग्यात असलं ते भेटते बाई, असं आहे. पण आता काय पस्तावून आहे. पण जाऊ दे, चांगलं कार्य करते असं काही नाही आहे का नोकरीवर लागलंच पाहिजे, पण माणसाचे कर्म गिर्म सगळं चांगलं पाहिजे. माणूस चांगला आहे ना, याला महत्व आहे. हो काकू, आज सकाळीच म्हटलं पोलीस स्टेशनमधून फोन आला यायले. या म्हणे बापा म्हणे तिथं कायसाठी बोलावलंच ना काकू? हो असं ऐकलं गावात का यायच्यासाठी बोलावलं का बा किती चांगलं कारवाई काम केलं त्याईनं, एवढा प्लॅन बनवला, एवढा सक्सेसफुल बनले ते. आणि त्याईले पोलीस जे पकडून शकून राहिले होते ते याईनं काम करून दाखवलं. मला तर वाटते यायचा सत्कार मत्कार होईन तिकडे, फोटो गिटो काढून पेपरात फोटो येईन बापा त्याचा. मला असं वाटून राहिलं, असं सगळेजण म्हणून राहिले. पण का पेपरात फोटो येईन म्हणते यायचे, म्हणते याईनं बा असं असं केलं, गावासाठी समाजसेवाच केल्यासारखी केली बा याईनं. पहा बा गावासाठी किती काम करून राहिले, हे गावाविषयी किती चिंता नाही. तर आजच्या काळात लोक बा मोबाईलमध्येच गुंतले राहते, तर तरी पण कोणी कोणाशी घेणं देणं नाही, काही नाही. पण येईले पहा बा ज्या भारत म्हणजे आपल्या गावाविषयी किती प्रेम आहे. असं काकू कुठे येते काय यायचं नाव येईन का काकू? हो नाव येते. आता हे येईन जे केलं अंकाम पडल्यास मला तर वाटते पोलीस लोक सत्कारही करून यायचा. काकू येते काय? मला तर माहितच नाही पेपरात येते म्हणून. उद्या किती येईन काय? हो बहुतेक उद्याच्याच पेपरमध्ये येईन मला तर वाटते. आज फोटो गिटो काढेन, उद्या लगेच म्हणजे पेपरात नाव येईन द्यायचं. काय मग मला माझ्या आईले फोन करून सांगा लागेल, भाव जाईल सांगा लागेल उद्याचा पेपर घे जा म्हणून. 2-4 दिवस पाहा लागून त्याला असं सांगून द्यायला लागून का माईच्या माणसाचं नाव येते म्हणून, फोटो पेपरात येते बा नाव येते असं असं झालं म्हणून त्याला हरी येते ना काकू. हो सांगजो. त्याही मायबापाले गौरव वाटन का नाही बा आमच्या जवाईनं किती काम चांगलं केलं, असं तसं म्हणजे 4 लोकायले सांगते का नाही बा का बा यायचा जवाई बा किती हुशार आहे.
असं कोणालाही वाटत असते. सांगू ते आईले. हो सांगतो. काय बिचारे काकू आज सकाळपासून नुसत्या चोराच्या गोष्टी आहे. तर का माते म्हणले लागे सकाळी मॅम यायले म्हटलं आम्हाला फोन करून बोलावलं असतं तर आम्ही आलो नसतो का म्हटलं. निदान चोर तरी पाहायला भेटले असते. काही जणांना बाई रातचे चोर पाहायला भेटले. आम्हाला तर भेटलेच नाही चोर पाहिले. ते होय काय होय माहित झालं असतं आम्हाला. हो त्याच्या कामी तुला काय फोन करत बसून तो 5 मिनिट फोन करायला. एवढे कामी होते का ते? तुला काय मजा वाटू राहिली का? रातचेच बांधून ठेवा लागले म्हटलं आपल्या गावातल्या दोघाईले. आणि त्याच्यावर लक्ष ठेवाले. एक जण त्याचा माणूसच होता म्हटलं लक्ष ठेवाले. दारापाशीच होती त्याचे. अरे बाप्पा जिथं जाईन तिथं नुसतं चोराच्या गोष्टी. एखादा विषय झाला का तोच विषय राहते साऱ्या गावभर. पहा बाप्पा आई किती वेळच्या तुम्ही घरीच नाही. आम्ही म्हटलं कुठं गेल्या आणि कुठं नाही बापा. किती वाट पाहून राहिलो आम्ही तुमची. एवढी काय वाट पाहत बसता हो माईवाली तुम्ही? गेलती फुलं आणाले तर मग आता माझ्या मैत्रीण भेटते बोलते त्या बसली घरीच काय करू म्हटलं चला बसा. हो काय. हा बाप्पा गोष्टी सांगायला एवढ्या वेळ बसत असता का आई तुम्ही? आम्ही वाट पाहू थकलो. नाश्ता करायचा राहिला सारं तुमचं करायचं राहिलं. आणि जाऊन बसले तुम्ही. मग आम्हाला थांबा लागलं नाश्त्याले. मी काय म्हणतोय काल म्हणते चोर आलते आम्हाला बाहेर गेली मी पाणी शिपाले तवा सांगितले एका जणीनं. हिच्या बाबानं तुम्हाला सप्पा सांगितलं नाही. नेहाच्या बाबानं मग म्हणे त्याच त्याचा माणूस होता म्हणे. त्याची बुडी होती बुडी होता म्हणे. तुम्ही तर काना कोण नाही लागू देत बाबा कोणत्या गोष्टीचं काही माहित नाही पडू देत आम्हाला. चोर आले तर आम्हाला पाहायला भेटले असते. बोलावलं कोण नाही आई आम्हाला. माणूस तर कुठच्याच गोष्टी सांगत नाही. रातचे गेले पण माझ्या लक्ष नाही कुठं गेले कुठं नाही म्हटलं. बाथरूम गिथरूमले गेले असं मला असं वाटलं आणि आली मग. पण असं नाही का उठून द्यावा चालवा पाहून येऊ. मी आली नसती काय आणि तुम्ही नाही दिला आवाज. बरं साहेब आई हो ना. नाही तर मीच तर म्हणत ते तुम्हाला का आवाज द्यायचा म्हणून तुम्ही आवाज नाही दिला आम्हाला. श्यामजीने नाही दिला मला नाही दिला. म्हटलं तुम्ही झोपल्या काय उठून द्या बापा म्हणून काही मी मग घाई गेली तर मग काही मला आठवण नाही राहिली बाई. मी म्हटलं श्रीच्या बापाने दिला असं म्हटलं आवाज तुले तर त्यानं दिलाच नाही तुले. ते तर आवाज देणं गिणं तर नसतेच काहीच नाही. तुम्ही नाही दिला आम्हाला कशी चोर पाहायला भेटले असते तर. अशा करता तुम्ही स्वतः झालो पाहिलून झालो. आता मस्त गोष्टी करून आल्या. आम्हाला तर काही माहीतही नाही. मी आता विचारलं त्याला तुला काय करावं लागते म्हणे. आले गेले म्हणे. काय नाही एवढं लक्ष द्यावं लागते म्हणे. अशा आहे ते. अहो श्री झोपलाच आहे का अधिक? नेहा गेली काय शाळेत? नेहा गेली काय शाळेत? हो नाही गेली शाळेत. राधा म्हणली ना. तर राधा म्हणली तर आजी कुठं किती वेळ केलं लेकरांना तड म्हणली. पण तुम्ही घरी होत्या काय? तिने मेकअप केलं तर तिले हरिक होता आजीला दाखवाले. तर बा कशी दिसून राहिली मीच राधा झाली ताई असं. आजीच नाही मला पाहाले. फुगली म्हटलं शेवटी चालली गेली म्हटलं. तुम्ही आल्या नाही आल्या तुमची वाटलंय पाहिली म्हटलं. आणि लेकरू वाटतं आहे तुम्ही अशा बाहेर जाऊन बसल्या. इली विचारायला लागून तो कोमलले. नाही जिद्दत धरून बसली होती ते. नाही म्हणे आजी आल्याशिवाय मी जातच नाही म्हणे. आजी आल्याशिवाय जातच नाही. शेवटी जायला लागलं बिचारीला. मग तिच्या बाबाने नेऊन दिलं तिला गाडीवर लवकर. चाल म्हणे वेळ होऊन राहिला म्हणे. अधिक तुझी टीचर कल्ला फळण म्हणे. आजीला दाखवतो किती लेकराला हरिक आणि तुम्ही घरी नाही. जाऊ दे काका मला दिसत नाही का ते तिकडून आल्यावर दिसते महिन्यात पाहिजे मग तिचं मेकअप कसं काय कशी दिशे म्हणून. हो शाळेतून येईपर्यंत एवढं चांगलं राहते. जशी गेली तेव्हा किती चांगली दिसे. तिकडून आल्यावर मला लेकरू थुकलं राहते तर काही चांगलं दिसते का? सारी तयारी मोडल्या जाते गाडी येते तर. आणि पहिलेच तुम्ही त्याला सकाळून नेऊन द्यायला शेवटी त्या गाडीचे त्यांना लेकरू थकते गिकते सारं मग तयारीच मोडली राहते. शेवटी तिची तर इच्छा राहिली ना पुरी. बाई आता झालं ते झालं बापा. आपण बिचारे माई वाचत देख मला आता तिथे घरी आल्यावर दिसन पण तिची तर दूर राहिली इच्छा. त्या काल सांगितलं असतं तर मी आज राहिली असती घरी बाहेर गेली असती काय. अहो आई ते मग आपल्या गावातले 2 जण आहे ते लेकरं बाय आहे काय? का असेच आहे ते? आहे ना. एकाची पोरगी नेहा एवढी आहे आणि एकाची पोरगी म्हटलं मोठी आहे जराशी. आणि पोरगा आहे हो माय. लेकरायले काय वाटत असं. आम्ही म्हटलं पोलीस आईले का बा जाऊ द्या बा लेकर बाई आहे ते काही तसे चोट्टे आहे नाही पण यायले चांगले रातभर चांगली वरालिंग द्या सोडून द्या केसेस भरू नका बा असं म्हटलं. शेवटी बाई चांगलं वाटते का त्या लेकराचे बाप्पा आईले हे करणं आपल्याला म्हणून आम्ही म्हटलं जाऊ द्या बा. नाही त्याला अद्दल घडवाच लागते. त्याच्या जमत नाही तर मग त्याला असं वाटतं का आम्हाला सोडलं घातले लोकांना पुढच्या वेळेला असेच करण. त्याच्याचसाठी म्हणे रातभर त्याची चांगली वरालिंग करा म्हणे मग सोडून द्या म्हणे लागन म्हणे. पण त्याला अद्दल घडवा म्हणे तुम्ही म्हणे पोलीस आईले म्हणे.
आपल्या गावात हे आहे आपले मास्तर भाऊ दादा आहे ना, तर त्याचं तर नाव लय मोठं झालं बाप्पा. आता त्याचा फोटो किती येते म्हणते पेपरमध्ये, सक्कर गितकर होती म्हणते. ताई तर आल्याच नाही हो, नाही तर ताई तर भल्या सांगत येते महिनावऱ्यानं असं केलं, महिनावऱ्यानं तसं केलं, त्याला बातच गर्व होते. पण दादा नाही आहे तसे, पण ताई शिष्ट आहे जराशा. पण जाऊ दे. पण दादा चांगले आहे ना, म्हणून दादाच्या इकडे पुन्हा पण त्याच्यासोबत हे करतो. पण येईन घ्या सांगायला आपल्याला मोठेपणा त्याचा. पण दादाच्या अंगात नाही असा मोठेपणा. तास एक एक बघून आता त्याची बायको आहे शिष्ट, तर काय करून तो, पण तो तर चांगला आहे. सगळ्या गोष्टीत मिळून मिसळून, कायचा गर्व नाही काही नाही बिचाऱ्याले. आहेच आपल्या इच्छे पोरं म्हणा तसे, काहीचा गर्व गिरव नाही त्याइले. तुमच्या सुने गिने आहे वाटते गर्व. तिकडल्या सुनीले आहे तर आम्हाला आहे का मग गर्व, तुमचे पोरं चांगले आहेत. बोलायचा अर्थ तसा नाही. तिला आहे म्हणजे तुम्हाला आहे का असं नाही.